व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे मी क्रीडांगण बोलत आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। मी क्रीडांगण बोलत आहे, खेळाडूंची मी शाळा आहे। घामातून जे घडतात तारे, ते माझ्याच कुशीतून झळकतात सारे। मी एक क्रीडांगण आहे। तुम्ही मला खेळाचे मैदान असेही म्हणू शकता। खेळाचे मैदान म्हणजे आनंदाचे आणि आरोग्याचे माहेरघरच असते। माझ्या कुशीत कितीतरी स्वप्न रुजतात, जिद्द फुलते आणि मेहनतीची फळं उमलतात। आज मी स्वतःबद्दल सांगणार आहे, माझ्या भावना, काम आणि माझं तुमच्याशी असलेलं नातं। मी केवळ मातीचा तुकडा नाही, मी तुमचा मित्र आहे, शिक्षक आहे आणि प्रेरणादायी सहचरही आहे। लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्यांसाठी मी एक मोकळं आकाश आहे। येथे तुम्ही खेळता, धावता, घाम गाळता आणि यशाचं स्वप्न पाहता। तुमच्या हसण्याने मी बहरतो आणि तुमच्या पराभवाच्या वेळीही तुम्हाला धीर देतो। दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही माझ्या अंगणात येता। काही क्रिकेट खेळतात, काही फुटबॉल, तर काही खो खो, कबड्डी, लंगडीसारखे पारंपरिक खेळ। तुमचा उत्साह पाहून माझं हृदय आनंदाने भरून येतं। मी तुमच्या पावलांची थाप ऐकतो, तुमच्या जल्लोषाचा नाद अनुभवतो आणि त्या क्षणी मी जिवंत होतो। माझ्यावर खेळून अनुभवला आहे। काही शाळा व महाविद्यालय स्तरावर चमकले, तर काही राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नाव कमावून आले। त्यांच्या यशामागे त्यांची मेहनत, सराव आणि मी खेळाचं मैदान आहे हे विसरू नका। या निबंधात मी स्वतःची ओळख करेन। माझी ओढ, माझं अस्तित्व, माझी वेदना आणि माझी आशा सर्व मी तुमच्याशी शेअर करीन। माझं रूप सहज दिसतं। मी जमिनीचा तुकडा, गवताचं अंगण, बॉलाचा थपथपाट, धावताना पावलाची खळखळाट, पण माझे रूप जितके सोपे आहे त्याहून जास्त माझं अस्तित्व गूढ आहे। मी मात्र माती नाही, मी स्वप्नांची जागा आहे। मी प्रत्येक खेळाडूला एक वेगळं सादर करतो। क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो खो, लंगडी, बॅडमिंटन असे अनेक प्रकारचे खेळ हे सर्वच माझ्यावर रंगले जातात। खेळातून तुम्हाला संघभावना, परस्पर विश्वास, परिश्रम, हार स्वीकारण्याचं धैर्य, नेतृत्व गुण, संयम, वेळेचं महत्त्व सगळं काही मी शिकवतो। मी तुम्हाला शिकवतो की कसं हार स्वीकारायचं, कसं सामंजस्याने खेळायचं आणि कसं जिंकण्याची भावना निर्माण करायचं, पण त्याबरोबर कसा सन्मान राखायचा। मी शरीराला तंदुरुस्ती देतो। धावणे, उडी मारणे, पडणे, उठणे, स्नायूंचा उपयोग हे सगळं माझ्यामुळे शक्य होतं। विद्यार्थी विकासात, ऊर्जा विकसित करण्यात, मनाच्या तीव्रतेत माझ्यासाठी माझं योगदान मोठं असतं। दिवसाचे वर्णन। सकाळचे किरण माझ्यावर पडतात आणि मी हळूहळू जागा होऊ लागतो। गवत ओलं असतं, थंडीची झुळूक हलकी येते। काही विद्यार्थी तसं येतात, सुस्तपणे, उशिरा, पण मी त्यांची वाट पाहतो। लवकरच धावांचा गजर येतो, पावलांचा ठसका, चेंडूचा टप्पा, चिक्कार आवाज, जल्लोष सर्व काही एकत्र येतं। उत्साहाने वेगवेगळे खेळ चालू होतात। एका भागात क्रिकेटचा बल्ला, पिटारा, दुसऱ्या भागात फुटबॉलचा टक्कर, तिसऱ्या भागात कबड्डीची ओढ। दुपारी काही वेळ मला विश्रांतीची गरज भासते। विद्यार्थ्यांची उत्सुकता काही कमी होते, उन्हाची तसदी वाढते, पण मी शांत बसतो। माझ्यावर बसलेल्या झाडांची सावली, गवताची शीतलता,
पाऊस किंवा गार वारा हे सगळं मी पोसतो. संध्या होते, जिवंतता पुन्हा येते. क्रीडा संघ, शाळातील स्पर्धा, मैदानी सराव मी पुन्हा गाजतो. चपळ फळ, उंच आवाज, आपुलकीचे शब्द हे सगळं ऐकताना माझं अस्तित्व पुन्हा उजळून निघतं. रात्री जेव्हा मैदान रिक्त होतो तेव्हा मी झोपी जातो. मी दिवसभराच्या खेळाचा, पावलांचा, स्वप्नांचा संग्रह मनात ठेवतो आणि नव्या दिवसाच्या सुरुवातीची वाट पाहतो. कधी कधी लोक प्लास्टिक, कचरा, पेपर्स, बाटल्या माझ्या गवतावर फेकून जातात. ते मातीचं रूप बिघडवतात, गटार भरतात, खेळायला अडथळा येतो, माझं शरीर दूषित होतं आणि माझी आत्मा खिन्न होते. कधी काही लोक जनावरे मैदानात आणतात, ते माझ्या गवताला दुमडतात, त्यांचा रंग बदलतात, चालण्यासाठी जागा कमी करतात. हे सर्व माझ्यासाठी दुःखद आहे. माझ्यावर मर्यादित देखभाल होते, गवत न पेरले जाते, पाण्याची सोय नाही, त्यामुळे अनेक लहान मोठ्या सुरक्षा समस्या तयार होतात. खेळाडूंच्या थरारामुळे कधी कधी मी फाटतो, चेंडूच्या धक्क्यांनी किंवा अन्य उपकरणांनी काही ठिकाणं तुटतो. जर आवश्यक दुरुस्ती झाली नाही तर खेळाडूंना धोका निर्माण होतो. पायांनी तुडवलं तरी वाटत नाही राग, कारण तुमच्यामुळेच मी वाटतो भाग्यवान भाग. फक्त एक विनंती आहे ही छोटी, राखा स्वच्छता, नका करू घोटाळी. मी तुमच्याकडून काही माझ्यावर कचरा टाकू नका, स्वच्छता राखा, प्रत्येक गोष्ट योग्य थैलीत टाका, तुटलेली गाळी, चेंडू, ट्रक, गवताचा भाग, सर्व भाग वेळोवेळी दुरुस्त करा, संवेदनशीलता दाखवा. मी तुमचा अहवाल आहे. माझी काळजी घेतल्याने मी अधिकच चांगला बनेन आणि तुमचा आनंद वाढवेल. सर्व वयोगटांना, मुलांना, महिलांना, वयोवृद्धांना खेळू द्या. सर्वांसाठी मैदानं खुलं ठेवा. शिक्षक, पालक, समाज सगळ्यांनी मिळून क्रीडांगणाचा उपयोग करावा, पाहणी करावी, देखभाल करावी. मी तर तुम्हा सर्वांना निरोगी ठेवतो, तुम्हाला आनंद देतो, मग मला स्वच्छ ठेवणं तुमचं कर्तव्य नाही का? माझी एकच विनंती आहे, मला प्रेम द्या, मला स्वच्छ ठेवा आणि खेळत राहा, कारण खेळ हेच जीवन आहे. माझ्यासोबत तुमचं आयुष्यही खेळासारखं सुंदर आणि यशस्वी बनवा. तुम्हाला गावातील एक शाळेची गोष्ट सांगतो. तेथे काही वर्षापूर्वी आम्ही नव्या क्रीडांगणाचा शुभारंभ केला. आधी शाळेत मैदान नव्हतं. विद्यार्थी रस्त्यांवर, गल्लीत खेळत होते. तेथे धुरकट धांदल, धूळ आणि धक्के हे भाग होते. परंतु शाळा व्यवस्थापनाने आणि गावातील लोकांनी एकत्र येऊन आमचे रूप घडवले. गवत पेरले, पाण्याची सोय केली, फेन्सिंग आणि चेंडू दालनं तयार केली, बसण्याच्या जागा आणि मार्ग बनवले. आता हे मैदान सकाळी आणि संध्याकाळी जिवंततेने भरलेलं असतं. विद्यार्थी स्पर्धा करतात, खेळाडू सराव करतात. काही क्षणी गावातील महानगरांकडून प्रशिक्षक आले, मुलांना योग्य मार्गदर्शन दिलं. काही जण राज्यस्तरीय स्पर्धा देखील आयोजित होतात. या मैदानामुळे शाळेची शिष्टाचार व कामगिरीही सुधारली. विद्यार्थी शिस्तबद्धपणे येतात, मैदानाची स्वच्छता राखतात, पालक खुश, शिक्षक अभिमानित आणि मी मैदान आनंदाने फुलतो. मी फक्त खेळाचेच नव्हे तर शिस्त, संघभावना, नेतृत्व गुण, संयम आणि आत्मविश्वास यांचेही शिक्षण देतो. मी प्रत्येक खेळाडूचा साथीदार आहे. मुलांसाठी, तरुणांसाठी, सर्वांसाठी मी त्यांच्या आरोग्याचा आधार, त्यांच्या आत्मविश्वासाचा पाया आहे. माझे अस्तित्व जपणे, सन्मान देणे आणि योग्य उपयोग करणे तुमचं कर्तव्य आहे. जर मी चांगला आहे तर तुमचं मन, शरीर आणि आत्मा चांगलं असेल. चला तर मग मी बोलतोय. खेळण्यासाठी, वाढण्यासाठी, आनंदासाठी खेळा, वाढा. या सुंदर प्रवासाला सुरुवात करा.
खेळाचे मैदान हे केवळ मातीचे तुकडे नसते, ते आरोग्य, आनंद आणि आत्मविकासाचे केंद्र असते. प्रत्येक गावात, शाळेत आणि परिसरात खेळाचे मैदान असावे यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. पुस्तकी अभ्यासा इतकंच मैदानावरचं शिक्षणही महत्त्वाचं आहे, कारण खेळ ही जीवनाची शाळा आहे आणि ती शाळा मैदानावरच भरते. तुमचं क्रीडांगण. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचू द्या. धन्यवाद.